अंगात येणं, अंगात आल्यासारखं दाखवणं, की देवाशी कधी विशेष कम्युनिकेशन असल्यासारखं दाखवणं, दीज आर डिसीजेस, हे आजार आहेत. ओके. आणि किंवा ही लबाडी आहे, लोकांचं अट्रॅक्शन सुद्धाकडे खेचून घेण्यासाठी. ते एकतर लबाडी आहे किंवा हे आजार आहेत. लबाडी असेल तर ह्यांची रवानगी कुठे व्हायला पाहिजे? पोलीस स्टेशनला. हे आजारी असतील ह्यांना कुठे भरायला पाहिजे? मेंटल हॉस्पिटलला. त्यामुळे असे सगळे हे प्रकार आपल्याकडे कधीच आपण चालू दिलेले नाहीत आणि अतिशय कठोरपणे मी ते चालू देणार नाही. कारण असली फुकशा फालतू गोष्टींनी भक्ती होत नसते. आलक्षामध्ये देव काय बहिरा झालेला नाही, त्याला ऐकायला काही येत नाही, बरोबर? ही पहिली गोष्ट. तर असे आपले टळकतात आल्यानंतर अशा रीतीने चाळे करायला, जी बाहेर चाळे करून बघतात. कुठल्याही देवळामध्ये अशा अंगात दिलेल्या 2-4 बाया 2-4 पुरुष येत असतात, फिरतात. तुमच्याही अनेकांनी त्यांच्या पाया पडलेले आहेत, मला माहिती आहे कधी कधी ते. पण असा अंगात कोणाच्या देव येत नाही. जनाबाईच्या अंगात देवी आई यायची का? रखुमाबाई विठ्ठल यायचा का? नाही. मुक्ताबाईच्या अंगात यायचं का? नाही. सखुबाईच्या अंगात यायचं का? नाही. बहिणाबाईच्या अंगात यायचं का? नाही. रामदेवांच्या अंगात यायचं का? ऐरांच्या अंगात यायचं का? नाही. मग फालतू लोकांच्या काय अंगात देव विचार करा, ठेवा. आणि असले प्रकार इथे कधी चालू द्यायचे नाहीत. व्हॉलंटियर्सही ते काम आहे, बाकीच्या भक्तांचंही काम आहे.